नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न देखील सुरू आहे आणि काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं. दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही. म्हणून त्यांची क्षमा मागतो की तुमचा कार्यक्रम होऊ शकला नाही, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाहीत. पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माझी गाडी जरी तुम्ही अडवू शकला नाहीत तरी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आजच भुजबळ साहेबांनी, गिरीश भाऊंनी, दादा भुसे सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही जरी माझी गाडी अडवलेली नसली तरी ती बैठक घेऊन दरवर्षी आपण काही ना काही तोडगा काढतो, तसा तोडगा हा आपण निश्चितपणे कांद्यावर काढून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू. वैश्विक बाजारामुळे दरवर्षी काही ना काही अडचण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर येते, पण जेव्हापासून युतीचं सरकार आहे दरवेळेस अडचण आली की कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो. तसे यावेळी देखील आपण राहू हे या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.